नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण माढा तालुक्यामध्ये एका केळीचा प्लॉटचा रिझल्ट बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. कारण ह्या वर्षी बघितलं तर 2 वर्ष झालं केळीमध्ये दर चांगला असल्यामुळं बरेच आपले शेतकरी केळीकडे वळत आहेत आणि केळीमध्ये तो केळीचा बुंदा मोठा होण्यासाठी त्याचा रिझल्ट येण्यासाठी भयानक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला खाद घातलं जात आहे. त्यानंतर बुंदा मोठा करण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, अनेक प्रोडक्ट वापरले जातात, पण तरी सुद्धा बुंदा किंवा तो रिझल्ट येत नाही. आणि या ठिकाणी जो आपण आलेला आहे 1 एकराचा प्लॉट आहे. या ठिकाणी अल्वेरन ऑर्गॅनिकचं जे जर्मन तंत्रज्ञान आहे ते वापरलं होतं. आपल्यासोबत स्वतः शेतकरी दादा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना कशा पद्धतीने अनुभव आला होती. दादा नमस्कार. नमस्कार. आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. सुनील ज्ञानदेव कोयले, राहणार शेडशिंगे. माझा मोबाईल नंबर 7796 28 21 88. ओके. तर हे तुमचा जो प्लॉट आहे ही व्हरायटी कुठली आहे? जैन. जैन व्हरायटी. लागण होऊन किती दिवस झाले? आता 6 महिने कंप्लीट होते. म्हणजे आज 2 ऑगस्ट आहे, फेब्रुवारीची लागण आहे. म्हणजे कट्ट उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला 40-42 टेम्परेचर होते ह्या भागामध्ये, सोलापूर भागामध्ये, त्यावेळेची लागण आहे. बरोबर. तर ही टेक्नॉलॉजी आपण कधी वापरली सर? साधारणपणे 2 महिने झाल्यानंतर. 2 महिने झाल्यानंतर. बरं त्याच्या अगोदर तो वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता? साईज कमी होते, पानं अडकत होती. उंची केवढी होती प्लॉटची? 2 फूट 2-2.5. 2-2.5 फूट प्लॉटची उंची होती. आणि काय होतं तो प्रॉब्लेम? पोंगा अडकत होता. पोंगा अडकत होता, पोंगा सुट्टा होत पोंगा नव्हता. सुट्टा ओके. होत नव्हता. आणि प्लॉट एकसारखा होता का उंची कमी जास्त होती? कमी जास्त होती. कमी जास्त होती. ओके ओके ओके. तर तुम्ही ॲलोवेराची टेक्नॉलॉजी काय काय वापरली सर यात? पहिल्यांदा हे किपॉन वापरलं. किपॉन तुम्ही जमिनीमधून सोडलं. 1 एकराच्या प्लॉटला किती सोडलं सर हे? हे 2 लिटर. सुरुवातीला 1 लिटर सोडलं. हा, सुरुवातीला 1 लिटर. ओके ओके. सुरुवातीला 1 लिटर हा, सोडलं होतं. हे 1 लिटर सोडल्यानंतर साहेब तर ह्याचा परिणाम तुमच्या जमिनीवरती काय झाला? ह्याने जमीन भुसभुशीत झाली. हा. वाढीसाठी बी चांगलं झाले. ओके. जमीन भुसभुशीत झाली, जमीन जिवंत झाली, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली. हा, त्यामुळे त्यामुळे तुमचा प्लॉट अतिशय ग्रोथ चांगली झाली. जर जमीन कशी झाली जाऊया आपण इकडे जावा जरा. इथं बघा शेतकरी मित्रांनो, ही जर जमीन बघितली आपण, जमीन अतिशय भुसभुशीत झालेली आहे. तुम्ही बघितलं ह्या पांढऱ्या मुळे आता बघितल्या तर अगदी बघा पांढऱ्या मुळे सगळ्या वर दिसत आहेत आपल्याला. ओके. तर सर जमीन भुसभुशीत झाली. आणि दुसरी गोष्ट, स्प्रे मध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं? कॅल्शियम सुप्रीम होतं. कॅल्शियम सुप्रीमो. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे त्यासाठी कॅल्शियम सुप्रीमोचा स्प्रे वापरला होता. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली तुमची. growth हा. आणि त्यानंतर जमिनीमध्ये तुम्ही सॉल्मेट दिलं. आपलं सॉल्मेट दिल्यामुळे तुम्ही जी घातलेली खतं माती, जे शेणखत वगैरे घातलं होतं किंवा जे तुमच्या जमिनीमध्ये पडून राहिलेले सगळे घटक आहेत हे सगळे आपटेक झाले. त्यामुळे प्लॉटची ग्रोथ चांगली झाली. त्यामुळं मला सांगा, तुम्ही बुंद्यासाठी असं स्पेशल ट्रीटमेंट ह्या प्लॉटमध्ये काही केलं काय? बुंद्यासाठी सेपरेट नाही. काय नाही केली. तरी सुद्धा बुंदा तुमचा 1 नंबर दिसतोय. आमच्या शेतकऱ्यांना जाऊया जरा, या आपण मित्रांनो बघूया. आपण ह्या प्लॉट मध्ये बघूया बुंदा कशा पद्धतीने झालाय ते. तुम्ही जर हा बघितला, फक्त हा 6 महिन्याचा प्लॉट आहे. बघितलं तर इकडं आम्ही 2 जण धरलोय तर हे घावत नाही, बुंदा आपल्या हातात येत नाही जर खाली पकडला तर. ओके. अशा पद्धतीने बुंदा झालाय. 1 नंबर बुंदा आहे. हे बुंदा करण्यासाठी 22,000 रुपये टेक्नॉलॉजी घालायची गरज नाही. फक्त आपण ॲलोवेराची टेक्नॉलॉजी वापरली तरी सुद्धा प्लॉट मध्ये बुंदा होणार आहे. आणि ज्या प्लॉटचा बुंदा चांगला होतोय तिथं गड हा 1 नंबरच येतोय. 1 नंबरच. त्याचबरोबर जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो आपण प्लॉटची, ती कशी झाली सर? आज पानाची जर बघितली तर पानाची साईज फार मोठी आहे. ओके. फार मोठी पानाची साईज आहे. आपण सगळीकडेच बघू शकतोय. शेतकरी दादा, पानाची साईज वगैरे फार मोठी आहे. पान बघू शकतो आपण. आणि ग्रीनरी भरपूर आहे. ओके. आणि त्यानंतर तुमचा जो मेजर प्रॉब्लेम होता, जी सुरळी तुमची अडकत होती ना, तो मिटला काय? तो मी. ओके. त्यानंतर